सहनाववतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नत्वेऽहं जातु नासं नत्वं नेमे जनाधिपः न चैवेन भविष्यामः सर्वे वयमतः परम। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरु देवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायातील 12व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। भगवंत जे आहे ते अर्जुनाला उपदेश करत आहे। मी तुम्हाला कालच्या चिंतनामध्ये सांगितलं की भगवंताचा खरा उपदेश जो आहे तो खरा उपदेश दुसऱ्या अध्यायातील 11व्या क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ झाला आणि तो 11व्या क्रमांकाचा श्लोक जो आहे तो अशोचन्यनो शोचस्तम प्रज्ञावादांश भाषसे गतासुंश्च नानुशोचन्ति पंडितः। या श्लोकापासून भगवंताचा उपदेश प्रारंभ झाला आणि आता भगवंत अर्जुनाला उपदेश करत आहे की नत्वेऽहं जातु नासं नत्वं नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम। अरे भूतकाळात मी नव्हतो असे नाही, तसेच तू आणि हे राजे लोक नव्हते असेही नाही, भविष्य काळात या देहानंतर आपण सर्वजण राहणार नाहीत असेही नाही। भगवंत अर्जुनाला सांगत आहे की बाबा भूतकाळामध्ये काय मी नव्हतो असंही नाही, हे राजे नव्हते असंही नाही, आणि तसेच हे जे काही युद्धासाठी आलेले आहे हे सर्वजण नव्हते असंही नाही, आणि यानंतर हे राहणार नाही असंही नाही, यानंतर सुद्धा हे राहणार आहे आणि पूर्वी सुद्धा होते, हेच भगवंताला सांगायचं आहे। तर यावर आपण चिंतन करू। जातु कोण्या कालात, अहम मी, न आसम म्हणजे नव्हतो, त्वम तू, न नव्हतास, इमे तसेच, जनाधिपः म्हणजे राजे लोक, न नव्हते, न तू एव अशी गोष्टही नाही, च आणि, अतः यानंतर, परम भविष्यात, वयम मी तू आणि राजे लोक आपण, सर्वच जण, भविष्यामः राहणार, भविष्यामः म्हणजे भविष्यात, न नाही, एव अशी गोष्टही न नाही। अरे की पूर्वी आपण नव्हतो असेही नाही, किंवा मी नव्हतो असे नाही, तू नव्हता असेही नाही, किंवा हे राजे लोक नव्हते असेही नाही, आणि भविष्यात सुद्धा राहणार नाही असंही नाही। तर जी गोष्ट कधीही नाश पावत नाही, कारण कालच्या चिंतनामध्ये कालच्या श्लोकाचं विवरण आपण करत असताना, ओव्याचं विवरण करत असताना आपल्या गोष्ट एक लक्षात आली असेल। भगवंताने सांगितलं बाबा शरीरच मरतं, शरीरी जो आहे तो मरत नाही, जो या देहामध्ये शरीरी आहे तो शरीरी कधीही मरत नाही, त्याला मरण नाही। शरीर फक्त काय करत असतं, मरत असतं, शरीर मरते आहे आणि शरीर सारखं बदलत असतं। अरे मनुष्याचं शरीर तुम्हाला आम्हाला प्राप्त झालं ते पुढच्या जन्मामध्ये मनुष्यच होईल अशातला काही भाग नाही। एखादं माणूस कीटक, मुंगी, पशु, पक्षी याचं सुद्धा शरीर त्याला प्राप्त होऊ शकतं। अरे एखाद्या या मनुष्य शरीरामध्ये 100 वर्ष तुमचं आयुष्य असेल
तर जर तुम्हाला पुढचं शरीर प्राप्त झालं तर एका दिवसाचं आयुष्य असू शकतं, एका घंट्याचं आयुष्य असू शकतं, एका मिनिटाचं आयुष्य असू शकतं. त्याला काही सांगता येतं का? नाही. नाहीतर मग 500 वर्षाचं सुद्धा आयुष्य असू शकतं. तसं या ठिकाणी असं म्हणतात की बाबा की जो शरीरी आहे तो शरीरी कधीही मरत नाही. या जगतामध्ये जर आपण विचार केला तर दोनच गोष्टी आहेत, एक सत आणि असत. असत म्हणजे काय? हे संपूर्ण जगत याला असत म्हणतात. आणि सत म्हणजे काय? तो परमात्मा, जो कधीही असत होत नाही, जो कधीही नाश पावत नाही, ज्याचं कधीही विनाश होत नाही, असा तो परमात्मा, असा जो आत्मतत्व, असा तो शरीरी. आणि म्हणून शरीरी जो आहे तो कधीही नाश पावत नाही, त्याच्याविषयी शोक करू नको, असं भगवंताने अर्जुनाला मागच्या श्लोकामध्ये सांगितलं. आता या ठिकाणी नत्वेहम जातू नासम न त्वम नेमे जनाधिप, या ओळीचा आपला अर्थ असं सांगता येईल, अर्थ करता येईल, लोकांच्या दृष्टीने मी जोपर्यंत अवतार घेतला नंतर तोपर्यंत मी या रूपात म्हणजे कृष्ण रूपात सर्वांसमोर प्रगट नव्हतो. अरे जोपर्यंत भगवंताने अवतार धारण केला नाही तोपर्यंत भगवंत कृष्ण रूपात प्रगट होते का? नाही. अरे परंतु याचा अर्थ असा नाही की भगवंत नव्हते म्हणून, भगवंत होतेच. आणि हे लक्षात ठेव अर्जुना की तूही नव्हता असं नाही, तू सुद्धा होता. आणि हे राजे लोक सुद्धा पूर्वी होतेच. आणि म्हणून पूर्वी हेही होते, तूही होता आणि मीही होतो. परंतु तू या ठिकाणी जो शोक करत आहे तो शोक योग्य नाही. अरे पुढे भगवंत सांगणारच आहे अर्जुनाला. अर्जुनाने ज्यावेळेस भगवंताला प्रश्न विचारला की देवा असं कसं म्हणतो, तू तर आताच आहे आणि तू तर म्हणतो की मी या जन्मामध्ये असं होतो, त्या जन्मामध्ये तसं होतो. अरे तू तर सापेच आहे, आताच आहे. तर भगवंत त्या अर्जुनाला म्हणतात की बाबा त्यावेळेस त्या काळा म्हणजे पूर्वीच्या जन्मामध्ये जे काय घडलं असेल त्या सगळ्या गोष्टीचं मला स्मरण आहे, पण तुला ते स्मरण नाही. आणि म्हणून हे सांगतात अर्जुनाला की बाबा की पहिले नव्हते अशातला भाग नाही, सगळे होतेच, फक्त प्रगट आणि अप्रगटचा विषय आहे. मग नैचैवम न भविष्याम सर्वे वयमतः परम, म्हणून भविष्यामध्ये राहणार नाही असंही नाही की भविष्यामध्ये राहणारच नाही असं आहे का? नाही, भविष्यामध्ये हे सगळे राहणार आहे. अरे जसं झोप लागल्यानंतर प्रत्येक जण झोपतं ना, अरे झोप लागल्यानंतर आपण एकदम गाढ निद्रेत गेलो आणि गाढ निद्रेत गेले असताना अचानक आपल्या जवळून वाहक जरी गेला तरी आपल्याला त्याचं ज्ञान होतं का? अरे झोपत आहे, आपल्या अंगावरून सर्प गेला तरीही आपल्याला त्याचं ज्ञान होतं का? नाही. एखादा अस्वल आला आणि तो आपल्या जवळून गेला त्याचं ज्ञान होतं का? अरे हत्ती जरी गेला तरी माणसाला कळत नाही, फक्त तो गाढ झोपेत असला पाहिजे. काय असला पाहिजे? गाढ झोपेमध्ये असला पाहिजे. मग जसा गाढ झोपेमध्ये मनुष्य एवढा गाढ निद्रेमध्ये असतो की त्याला कुठल्याही प्रकारचं भान असतं का? नाही. परंतु ज्यावेळेस सकाळी 5 वाजता ज्यावेळेस रंगाबाबा आवाज देतात, उठा 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 उठा, आणि सगळ्यांना उठवण्यात येतं, उठा रे उठा रे उठा रे उठा रे, आणि सगळे मग पुन्हा काय येतात? ध्यानावर येतात. आणि मग तुम्ही म्हणता रात्री आम्हाला गाढ झोप लागली होती. कशी झोप लागली होती? गाढ झोप लागली होती. गाढ झोप लागली होती म्हणजे जसं तुम्हाला रात्री गाढ झोप लागली याचं स्मरण आहे, परंतु त्या झोपेमध्ये काय घडलं असं याचं स्मरण आहे का? अरे झोपेमध्ये जर काही लोक झोपेमध्ये चालतात आणि या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी थांबतात आणि मग म्हणतात मी इथे कसा आलो. अरे त्याला त्याचं ज्ञान नसतं. याचं त्यांच्यात काही चुकी नाही, पण त्याला त्याचं ज्ञान नसतं आणि म्हणतो मी इथे या ठिकाणी कसा आलो. त्या पद्धतीने जसं जीव झोपेमध्ये झोपतो आणि झोप लागण्यापूर्वी त्याला काय असते? अनुभव असतो किंवा आता मी झोपणार आहे आणि उद्या सकाळी उठणार आहे 5 वाजता, रात्री 10 वाजता आता झोपणार आहे, उद्या सकाळी 5 वाजता उठणार आहे. तसं त्या पद्धतीने की हे जे काही शरीर आहे या शरीरामध्ये मी हे शरीर सोडणार आहे आणि पुन्हा दुसरं ग्रहण करणार आहे, हे ज्ञानीपुरुषाला माहीत असतं. कोणाला? ज्ञानीपुरुषाला. अरे सर्वसाधारण आमच्यातले कृष्णा महाराज, अरे
तुम्ही झोपल्यानंतर सकाळी उठणार आहे हे माहिती असतं की नाही? आणि मग म्हणता महाराज उद्या शनिवार आहे, आम्हाला शाळेत जायचं आहे. पण हे तुम्हाला 100% माहीत असतं की आता झोपल्यानंतर मी सकाळी उठणार आहे, 5 वाजता उठणार आहे, आमच्या शाळेत असा असा कार्यक्रम आहे, आम्ही शाळेत जाणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे. पण तुम्हाला 100% भरोसा आहे की उद्या आम्ही उठणारच आहे, असं तुम्हाला भरोसा आहे का नाही? आणि आजच नाही, कालही झोपत होतो, परवाही झोपत होतो, त्याच्याही अगोदर झोपत होतो, तसं झोपणं आपलं चालूच आहे. मग आपल्याला त्याचा सराव झालेला आहे. काय झालेला आहे? सराव झालेला आहे. आणि सराव झाल्यामुळे की आपण त्या ठिकाणी आपल्या असं लक्षात येतं की उद्याही उठणार आहे, कालही आपण झोपलो होतो. तसं जो ज्ञानी पुरुष असतो तो ज्ञानी पुरुष याला काय समजतो, किंवा जसं कालही मी होतो आणि आजही आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे. अरे जसं मी रात्री झोपलो होतो आणि झोपेतून पुन्हा उठलो, सकाळी उठलो आणि उठल्यानंतर पुन्हा शाळेची तयारी केली, तर शाळेची तयारी केली आणि शाळेची तयारी करून कुठे गेलो? शाळेत गेलो. तर हे जी क्रिया आहे ह्या चालू आहे. तसं ज्ञानी पुरुषाला हे सगळं माहिती असतं. काय माहिती असतं? की मी हे सगळं करणार आहे. लक्षात आलं कृष्णा महाराज? तर एकाग्रपूर्वक जर ऐकलं तुम्ही तर ते सगळ्या लक्षात येतं. आणि नाही तर मग नाहीतरी इकडून तिकडे गेला वारा, आहे की नाही? मन आहे ना? का हो कृष्णा महाराज प्रवचन ऐकलं? हो. म्हणजे काय सांगितलं महाराजाने? काय सांगितलं? काहीच माहित नाही. आणि प्रवचनात होते का? हो प्रवचनात होतो आम्ही. मग कोणता श्लोक घेतला, कोणती ओवी घेतली, आहे का नाही? काहीच माहित नाही. तर सांगायचं तात्पर्य एकाग्रपूर्वक ऐकलं या सगळ्या गोष्टी लक्षात येतात. म्हणून भगवंत हेच सांगतात की बाबा हे मीही भूतकाळात नव्हतो असं नाही, मीही होतो, तूही होता, राजे लोक सुद्धा होते आणि उद्या सुद्धा असणारच आहे. त्या पद्धतीने याच्यावर चिंतन करतात. आता यावर ओव्या माऊलीने लिहिल्या आहे, त्या ओव्या आपण बघू. अर्जुना सांगीन ऐक, येत आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेक आधी करुणी. अर्जुना आणखी सांगतो. कोण म्हणतं? भगवंत. अर्जुना आणखी सांगतो की ते तू ऐक. अरे अर्जुना आणखी सांगतोय ते तू ऐक. ऐक असं का म्हणावं लागतं? कदाचित जर लक्ष विचलित झालं तर म्हणावं लागतं बाबा इकडं लक्ष दे. अरे कदाचित जर हातपाय हलवा लागला मनुष्य, इकडं तिकडं लक्ष दुर्लक्ष करायला लागला तर माणसाला काय म्हणावं लागतं? अरे बाबा इकडं लक्ष दे. तसं भगवंत म्हणतात ऐक. काय म्हणतात कृष्ण महाराज? ऐक, इकडं तिकडं लक्ष घालू नको. तर ऐक. या ठिकाणी आम्ही म्हणजे देव तुम्ही आणि राजे आधी करून सर्व, एवढाच याचा उच्चार केला आहे. आम्ही, तुम्ही आणि हे सर्व राजे. आम्ही या शब्दाने भगवंताला आपल्याला स्वतःला ग्रहण केलं आहे. तर या ठिकाणी असं म्हणतात नित्य ऐसेची आसोनी, ना तरी निश्चित शया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही. एक लक्ष दे, ते सर्व काळ नित्य असेच राहतील. ते कोण? हे सर्व. किंवा ते लय पावतील ही भ्रांती सोड. कारण वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. पहिली गोष्ट तर म्हणजे जो काही अर्जुनाला शोक झालेला आहे, अर्जुनाच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. कोणती? अरे मी यांना मारील, या स्वजनाला मारील. आणि स्वजनाला मारल्यानंतर काय होईल? कुलघात तर होईलच, पण हे सगळे मरतील. कुलघात तर पाप तर लागेलच, पण हा जो काही अरे यांनी यांच्या गुरुलाच मारलं, गुरुद्रोह केला. अरे ज्या भीष्म पितामह यांना अंगा खांद्यावर खेळवलं त्या भीष्म पितामहालाच मारलं. अशा पद्धतीचा जो काही अंतकरणामध्ये या अर्जुनाच्या मनात भीती निर्माण झाली होती ना, देव सांगतात की ते सर्व काळी नित्य. अरे ते सर्व काळामध्ये नित्य राहतील. काय? सर्व काळामध्ये ते राहतील. पूर्वीही होते, आताही होते आणि भविष्यातही ते राहतीलच. म्हणून ही भ्रांती सोड. कारण वस्तुतः या दोन्ही गोष्टी खऱ्या नाही. दोन्ही गोष्टी कोणत्या खऱ्या नाही? जन्म मृत्यू ही जी दोन गोष्टी आहे, जी तू मानत आहे की हे मरणारे आहे आणि मी मारणार आहे आणि हे सगळे मरणार आहे, ही जी गोष्ट आहे ही खरी नाही. जन्म ही जो आहे तो जन्मही आणि मृत्यूही
अरे मृत्यू हा शरीर धारण केल्यानंतर शरीराचा होतो, आत्मा कधी मरत नाही. पुढे भगवंत सांगणारच आहे. तर आत्मा कधीही मरत नाही, तर तो देह धारण करत असतो. या देहातून त्या देहात, त्या देहातून या देहात, या देहातून त्या देहात तो सारखा बदलत असतो. तर त्या पद्धतीने हे लक्षात या दोन्ही गोष्टी काही खऱ्या नाही, म्हणून ही भ्रांती सोडून दे. अरे भ्रांती म्हणजे काय? भ्रम. भ्रम म्हणजे काय? अरे जी गोष्ट जशी आहे तशी न दिसता वेगळ्या पद्धतीने दिसणं किंवा समजणं, याला काय म्हणतात? भ्रांती, भ्रम. अरे एखादी गोष्ट वेगळ्या योग्य पद्धतीने समजत असेल तर ठीक, ती जर योग्य पद्धतीने समजत नसेल तर काय? असं समजायचं की आपल्याला काय झाली? भ्रांती झाली आहे. आता पुन्हा माऊली काय म्हणतात ते बघा. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिशे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशीची. अविनाशीची. उपजे आणि नाशे, जे उपजत. उपजत म्हणजे काय? जे जे निर्माण होतं. काय काय निर्माण होणार आहे? अरे या जगतामध्ये जे जे निर्माण होतं, काय काय निर्माण होतं? कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या. शेतामध्ये जर तुम्ही हरभरा पेरला, त्याचं काय होतं? तो उपजतो. जमिनीतून पेरल्यानंतर, पाणी दिल्यानंतर, मशागत केल्यानंतर, त्याची योग्य काळजी घेतल्यानंतर त्यातून हरभऱ्याचं झाड निर्माण होतं. झाड निर्माण झाल्यानंतर 1-1.5 महिन्यात त्या हरभऱ्याच्या झाडाला फुले येतात. काय येतात? फुले आल्यानंतर घाटे येतात. घाटे आल्यानंतर पुन्हा ते हरभरं परिपक्व होतं. परिपक्व झाल्यानंतर तुम्ही त्याला कितीही पाणी द्या, पण ते झाड एक दिवस वाळतं की नाही? तुम्ही म्हणाल मी आज हरभऱ्याच्या झाडाला वाळूच देणार नाही. कृष्णा महाराज म्हणाले, हे याच्यावर मी लय प्रेम करतो, या हरभऱ्याच्या झाडावर मी याला वाळू देणार नाही. हे एवढं हरभऱ्याचं झाड मी करेल की याच्यावर बसून झोका खेळील, आहे की नाही? काय मला कृष्णा महाराज, या हरभऱ्याच्या झाडाला मी एवढं मोठं करेल की याच्यावर बसून मी झोका बांधील, झोका खेळील. मग कृष्णा महाराजांनी काय केलं? रोज त्या हरभऱ्याच्या झाडाला पाणी दे, पाणी दे, पाणी दे. त्याला फुलं लागले. फुलं लागल्यानंतर घाटे लागले. घाटे निब्बर झाले. कृष्णा महाराजचं पाणी देणं चालूच. पण कृष्णा महाराजाला असं वाटतं हरभऱ्याचं झाड वाढ हवं, तर हरभऱ्याचं झाड लागलं वाळू. कृष्णा महाराजाला वाटलं पाणी कमी पडलं, म्हणून ते कृष्णा महाराजांनी पुन्हा पाणी टाकलं, पुन्हा पाणी टाकलं, पुन्हा पाणी टाकलं. मग कितीही पाणी टाकलं तर काही फरक आहे का? ते वाळणारच आहे. अरे तसं एखादा मनुष्य जो आहे, तो एखादा मनुष्य त्याचं वय सरल्यानंतर म्हणजे आयुष्य सरल्यानंतर त्याला तुम्ही कितीही औषध दिले, कितीही डोस दिले, देशाचा राष्ट्रपती असू द्या, पंतप्रधान असू द्या, मंत्री असू द्या, संत्री असू द्या, कोणी असू द्या, त्याला कितीही तुम्ही प्रयत्न केला वाचवण्याचा, तरी ते वाचू शकतो का? नाही. जसं माऊली मागे ना तरी आयुष्य पुरले आहे. अरे आयुष्य पुरल्यानंतर, आयुष्य संपल्यानंतर जसं अमृताच्या व्यतिरिक्त कुठल्याच पद्धतीची औषधी काम करू शकत नाही, तसं हे जे काही आहे उपजते म्हणजे निर्माण होतं. काय होतं? निर्माण. मग सगळ्याच गोष्टी असेल. अरे तुम्ही उपजले आहे, तुम्ही निर्माण झाले आहे, तुम्ही या जगतामध्ये आले आहे का? पहिले होते स्वयंभू आहे का? तुम्ही स्वयंभू आहे का? स्वयंभू नाही. तुम्ही तुमच्या आई वडिलाच्या द्वारे या जगामध्ये आले आहे, म्हणजे तुमचं प्रजनन झालं आहे, तुम्ही उत्पन्न झाले आहे का नाही? तुम्ही उत्पन्न झाले. मग उत्पन्न झाले म्हणल्यानंतर तुमचा नाश निश्चित आहे. काय? जर उत्पन्नच झाले नसते तर मग नाश झाला नसता. पण माऊली म्हणतात उपजे ते नाशे. अरे जे जे उपजतं, जे जे निर्माण होतं, ते सगळं नाश पावतं. जे अरे शास्त्र तर असं सांगतंय, यद द्रष्टम तद नष्टम. अरे जे जे दिसतं ते सगळं नाश पावत असतं. कृष्णा महाराज, जे जे दिसतं ते सगळं नाश पावतं. अरे ह्या ज्या काही भिंती दिसतात, ह्या सुद्धा एक दिवस नाश पावणार आहे. याचा क्रायटेरिया ठरला आहे. RCC असेल तर याचं 100 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष, आणि 80 वर्षाने 100 वर्षाने हे सगळं पाडावं लागणार आहे. नाही पाडलं तुम्ही तर ते आपोआप पडणार आहे, त्याचा नाश होणार आहे. अरे एखादं मंदिर तुम्ही बांधलं RCC मध्ये, तर त्याचं 100 वर्षाचं आयुष्य आहे. 100 वर्षानंतर ते पाडावंच लागणार आहे. अरे एखादं दगडामध्ये बांधलं तर 1000 वर्ष, 5000 वर्ष राहील, पण 5000, 10,000 वर्षानंतर सुद्धा ते पडणारच आहे. आयुष्य फक्त एवढं आहे की कालमर्यादा जास्त असू शकते, कोणाची कमी असू शकते. अरे कोणी 10 वर्ष जगेल तर कोणी 50 वर्ष जगेल, कोणी 100 वर्ष जगेल,
कोणी कोणी 100ही पार करेल. पण जे उत्पन्न झालेले आहे, जे उपजले आहे, त्या सगळ्यांचा नाश निश्चित आहे. काय आहे? त्या सगळ्यांचा नाश निश्चित आहे. मग उपजे ते नाशे. काय म्हणतात? जे जे उत्पन्न होते ते त्याचा काय होतो? नाश होतो. नाश होतो म्हणजे ते नाश पावते. आणि पुन्हा नाशिले ते पुनरुपी दिसे. आणि मग काय केलं? हरभऱ्याच्या झाडाला कृष्णावर्धन पाणी घातलं पण शेवटी झाड वाळलंच. पण एका हरभऱ्याच्या झाडाला किती घाटे आले? 100 घाटे आले. किती आले? मेहनत चांगली घेतली, ती औषध टाकली, खत दिलं त्याला, त्याच्यामुळे किती घाटे आले? 100. एकाचे किती झाले? 100. मग पुन्हा कृष्णावर्धन असा विचार केला की आता यातलं जे बीज आहे ते पुन्हा जमिनीमध्ये टाकू. आणि टाकलं पुन्हा झाड उगलं. आहे का नाही? अरे जे नाश पावलं होतं ते बीज रूपाने पुन्हा निर्माण झालं की नाही? पुन्हा ते उगून आलं. आणि पुन्हा उगून आल्यानंतर पुन्हा ते काही दिवसानं पुन्हा 2, 2.5, 3 महिन्यानंतर पुन्हा नाश पावणार आहे. हे क्रम चालूच राहणार आहे. म्हणून तुम्ही जर जन्माला आले आहे तर तुमचा नाश निश्चित आहे. तुम्ही जन्माला आले नसते तर मग गोष्ट वेगळी आहे. तुम्ही जर नित्य असते तर गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही जन्माला आले म्हणजे तुमचा नाश निश्चित आहे. 100 म्हणजे 1000%. 100% नाही, 1000%. 1000 नाही, 10,000. 10,000 नाही, 1,00,000%. जेवढे टक्के असतील तेवढे. हीच गोष्ट सत्य आहे की तुमचा मृत्यू निश्चित आहे, तुमचा नाश निश्चित आहे. अर्जुनाला हे सांगत आहे, तुला असं वाटतंय यांना मी मारलं नाही म्हणजे हे मरणार नाही का? अरे हे सगळे मरणारच आहे. कारण जे जे उत्पन्न होतं, ज्याची ज्याची उत्पत्ती होती, त्या सगळ्यांचा नाश निश्चित आहे. आणि जे जे नाश पावतं ते पुन्हा उत्पन्न होतं. अरे गंज हरभरं तुम्ही घरी खोडून आणलं की हे केलं, पण त्यातलं एखादं बीज पडलं खाली आणि बीज पडल्यानंतर पुन्हा ते हरभरं उगतं. त्याला पाणी भेटलं, पोषक वातावरण भेटलं की, आहे का नाही, पुन्हा निर्माण होतं. अरे जे काही गवत असतं जंगलामध्ये तुम्ही पाहता उन्हाळ्यामध्ये वाळून कसं होतं ते चक होतं वाळून. आणि पुन्हा पावसाळा आला की पुन्हा नवीन गवत निर्माण होतं. म्हणून जे जे उत्पन्न होतं ते नाश होतं. आणि नाशले ते पुनरुपी दिसे, पुन्हा दिसतं. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. अरे माऊली सांगतात, उपजे ते नाशे आणि नाशे ते माया अवश्य दिशी. असं आहे ते. काय आहे? उपजे आणि नाशे ते माया अवश्य दिसे. एरवी तत्वता वस्तू जी असे ती अविनाशाची. पुढे ती ओवी आहे, उपजे ते नाशे नाशले पुनरुपी दिसे. ही ओवी पुढे आहे. पण या ठिकाणी जी ओवी आहे, उपजे आणि नाशे ते माया अवश्य दिसे. काय म्हणतात? जे उत्पन्न होतं ते काय होतं? तर ते नाश पावतं. आणि जे काही दिसतं ते सगळं मायावशी दिसते, मायेने दिसते. अरे मायेनेच आपण या सगळ्या गोष्टीला सत्य समजलं आहे. माया आहे म्हणून याला आपण सत्य समजलं आहे. नाहीतर माया जर नसते तर आपण याच्यातून बाहेर आलो असतो. मायेमुळे हे सगळं भासतं आहे. एरवी तत्वता वस्तू जी असते ते अविनाशीची. ही तत्वता वस्तू जी आहे ती कशी आहे? अविनाशीची आहे. म्हणजे जे अविनाशी वस्तू आहे ती उत्पन्न होते, नाश पावते, पुन्हा मायेवशी पुन्हा दिसते. पुढे माऊली काय म्हणतात ते बघा. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, तरी कवन के जन्मले म्हणो ये तेथ. अरे उदाहरण देऊन सांगितलं माऊलीने. असंख्य उदाहरणे या ज्ञानेश्वरीमध्ये दिले. या ठिकाणी सुद्धा उदाहरण देऊन सांगितलं. माऊली म्हणतात की जैसे पवन तोय हलविले. पवन म्हणजे काय? बरोबर ध्यानात ठेवतो कृष्ण महाराज. तर पवन म्हणजे काय? वारा. तर हा जो वारा आहे याने काय? तोय म्हणजे काय? पवन कशाला हलवते? अरे तोय म्हणजे पाणी. जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, त्याच्यामुळे काय होतो? तरंग निर्माण होतो. अरे सुनामी आल्यानंतर काय तर पहिलं वारा येतो आणि वारा आल्यानंतर ती वाऱ्याची जी काही लाट आहे मोठमोठ्या समुद्रामध्ये लाटा निर्माण करते. अरे तुम्ही पहा, पाणी जर शांत असेल आणि जर वारं सुटलं तर पाण्यामध्ये असे तरंग निर्माण होतात की नाही? म्हणून या पवनाच्या द्वारे काय? तोय हलवल्या जातं.
आणि एकदा का तोय जे आहे पवने जैसे पवने तोय हलविले आणि तरंगाकार झाले, तरंग निर्माण झाले, तरी कवनके जन्मले म्हणून तेथे. मग त्या पाण्यावर तरंगाचा का जन्म झाला का? नाही. पुन्हा माऊली सांगतात की तेची वायूची स्फुरण ठेले. काय झालं? वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट झाले, तरी आता काय निमाले विचारी पा. माऊली सांगतात की वायूचे हलणं शांत झालं, म्हणजे वायू शांत झाला तर जे काही तरंग आहे ते पुन्हा काय होतात? शांत होतात. मग शांत होतात तर मग त्या तरंगाचा का नाश झाला का? नाही. अरे ते या वाऱ्यामुळं ते निर्माण झाले होते आणि वारं गेलं पुन्हा ते शांत झाले. मग समुद्रातल्याच पाण्याचे काय तरंग निर्माण झाला आणि समुद्रातलं पाणी ज्या वेळेस वारं गेलं त्यावेळेस पुन्हा ते शांत झालं. म्हणून सांगायचं तात्पर्य तसं आहे की त्या पद्धतीने जे अविनाशी तत्व तो परमात्मा आहे, परमेश्वर आहे, आत्मा आहे, तो आत्मा कधीही नाश पावत नाही. पण अर्जुनाच्या ठिकाणी ही जी भ्रांती होती की हे मरणारे आहे आणि मी मारणार आहे, ती भ्रांती घालवण्यासाठी भगवंत या ठिकाणी सांगत आहे. अशा पद्धतीने आजचं चिंतन इथे विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करू आणि उद्या जो काही 13वा क्रमांकाचा श्लोक आहे त्यापासून प्रारंभ करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.